नमस्कार, मी नितीन झगरे, द रॉयल आयोजक. गेल्या 10 वर्षापासून आम्ही मॉडेलिंग शो आयोजित करतो. आमचा मराठमोळा म्हणजे मराठी संस्कृती जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो आणि आमचे गेले अनेक वर्ष हा शो सक्सेसच होतोय. भव्य दिव्य असा या शोला किंवा या सोहळ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. अच्छा, आता या शोमध्ये जवळपास 70 ते 75 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विविध मॉडेलिंग क्षेत्रातले विविध व्यक्तींना यामध्ये गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे मिसेसमध्ये विनर, फर्स्ट रनरअप, सेकंड रनरअप, थर्ड रनरअप काढण्यात आले. किती लोक होते? महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्ह्यातून, कानाकोपऱ्यातून जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागातील व्यक्तींनी, महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. थँक्यू. ओके. द रॉयल ग्रुप प्रेझेंट्स सौंदर्यवती मी महाराष्ट्राची 2022 आपल्या सभा प्रेझेंट करण्यासाठी मी आपल्या सर्व सौंदर्यवतींना इन्व्हाइट करते स्टेज वरती. कम ऑन द प्लीज स्टेज.
हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकुम वावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे हाताची लाली नी कानाची बारी की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे सजून धजून इन्स्टावर रील करते तुझ्यासाठी कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी माझ्या मागे लाखो हजारो लागले तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल लाडाला घेऊन दे मस्त तुझ्या हाताने शोधून दिसली आपली जोडी पाहिजे एक नाही राजा मला जोडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे फक्त चहा आणि खारी लय भारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी मध्ये राणी
असं नका बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईन येणार सेल्फीसाठी क्रम मला फील होणार प्रम जाशील इन्स्टावर लाईट आणि मी कमेंट करत पाईन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनवूनच दाखवीन हिरोईन माझी चाचणी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज मी बोले लोकेश मी ती बोले आज नाही म्हणू नको म्हणे इम्रान हात मी माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांदीचं कंगण सोन्याचं कंटन करेन गिफ्ट करत मजाक नाही पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काय म्हणून तुला तू हायस तरी कोण कोण वही वही कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पुर मग मग माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पुर मग मग माझ्या डीपीला म्हणतात हॅलो करतात फॉलो इंस्टा ट्विटरला बटन नंबर मागणं थेट भावना भराना all you boys just get this thing भावना भराना बिना फ्रेंडशिप लगना थेट भावना भराना it's like before it's too late भावना भराना आली अपोरीची मारी रे आली अपोरा बाजारी रे बघाचे सागरी नवी पुढारी नारी रे त्याचे सांगतात ऐकायचे हे भावना भराना all you boys just get this thing भावना भराना बिना कारण लगना थेट भावना भराना it's like before it's too late भावना भराना
चिरानी में hashtag वाली कहानी में बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी में सोशल मीडिया चिरानी में hashtag वाली कहानी में बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी में दोन काढून फोटो छापले पोस्टरला ओ कताडून करना में हे वागना Why you boys just get this street? He button up banana bar. Lay chop up a lot them quick. He button up banana bar. Get set before it's too late. He button up banana bar. Lay your body banana. He button up banana bar. उल्लत वाला बिन खेलेंगे हे वागना Now it's on the scene. He button up banana bar. कांचे संता जाने काशे हे वागना रस काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में झाके दिल में क्या क्या शुरू रस काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू Paganjiya pe मान क्यों भाई को गाड़ी को Paganjiya pe मान क्यों समझे क्या छोरी तू हंसी ना जोरी तू करती क्यों अरे करती क्यों बातें फितूरी वो दिल की तिजोरी है खुली क्यों अरे खुली क्यों गाड़ी को मन के तो सिग्नल दिखा दे जरा मुझे बताओ जरा कहता क्या दिल तेरा इश्क करेंगे आगे बाय 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 दोनों जिया पे ताले लगाओ दोनों जिया पे ताले लगाओ को रस काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू छुप छुप देखे आंखों में झाके दिल में क्या क्या शुरू मुझे बताओ जरा कहता क्या दिल तेरा इश्क करेगी आगे बाय 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 मुझे प्यार नहीं तुझसे है बात Get down to the funky beat. मुझे दिल मिला को तेरा देवा Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात
नावाची मिस ग्रुप यांचा इथे टॅलेंट आपण बघून झालेला आहे आणि यानंतर आपण इथे बघणार आहोत त्यांचा इंट्रोडक्शन राउंड. सो मी जाते फर्स्ट कॉन्टेस्टंट कडे, त्यांची आपण ओळख करून घेऊया. चला तर. नमस्कार, मैं उस देश की वासी हूँ जहाँ सम्राट अशोक और छत्रपति शिवाजी जैसा राजा था. मैं उस देश की वासी हूँ जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश की वासी हूँ जहाँ मील मील पर रूप, पहनावा, मजहब, लिबास बदल जाता था. मैं उस देश की वासी हूँ जिसे अपने भूगोल से पहले पूरे ब्रह्मांड का भूगोल समझ में आता था. अ वेरी गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन, आई एम अनुजा गायकवाड़ फ्रॉम खानदेश जलगांव. थैंक यू. कॉन्टेस्टंट नंबर 2. नमस्कार सर्वांना. विठ्ठलाच्या वारीत भक्तांना मिळते स्फूर्ती, विठ्ठलाच्या नावाने भक्तांना मिळते स्फूर्ती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मी कीर्ती. मी मुंबई येथून ठाणे जिल्ह्यातून आलेली आहे. माझे शिक्षण BCom आणि सोशोलॉजी. माझे छंद, मला नृत्य, योग अभ्यास तसेच डान्स, ॲक्टिंग हे मला आवडते. मी सध्या मुंबई येथील MECV येथे नोकरी करते आणि माझी इच्छा आहे की शासकीय प्रशासनात उच्च स्थानावर जाऊन नोकरी करायची माझी इच्छा आहे आणि त्यानुसार माझे प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद. थँक्यू. आणि सर्वांना इथे उपस्थित असलेल्या स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्कारार्थींनी बॅक स्टेजला जाऊन मानाचा फेटा घ्यायचा आहे अशी आयोजकांकडून विनंती आहे. सो पुरस्कारार्थींनी फेटा घेण्यासाठी बॅक स्टेजला यायचं आहे. थँक्यू. नेक्स्ट कॉन्टेस्टंट. नमस्कार. कमी वेळ मोठा संघर्ष, कमी वेळ मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे, तरीही यशाची जिज्ञा. नमस्कार, मी सौंदर्यवती महाराष्ट्राची सोनिया भूपेंद्र पाटील. मी वर्धा जिल्ह्यातून आली आहे. माझं हाईट 5.7 इंच. माझा आवडता छंद डान्सिंग आणि सिंगिंग आणि मॉडेलिंग. मला इतरही गोष्टी करायला आवडतात, नवीन नवीन शिकायला सुद्धा आवडतात. इथे सुरू असलेला फॅशन शो जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायचा असेल, रेड आय पिक्चर्स यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून हा झालेला प्रोग्राम तुम्ही तुमच्या फोनवरती परत एकदा पाहू शकता. थँक्यू. नेक्स्ट. नमस्कार. सर्वप्रथम नितीन सरांचे खूप खूप आभार, मला त्यांनी इतकी छान संधी दिल्याबद्दल. मी सेजल अजय खुडे. मी सिंहगड रोड पुणेमधून आले आहे. माझे आवडते छंद, मला डान्सिंग खूप आवडते, ॲक्टिंग खूप आवडते आणि मॉडेलिंग करायला सुद्धा मला खूप आवडतं. आणि मी आत्ता रिसेंट 12th देते आहे आणि मी मेकअप आर्टिस्टमध्ये सुद्धा करिअर करते. थँक्यू. चला नेक्स्ट कॉन्टेस्टंट. खोल दे पंख मेरे, कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. जिंदगी नहीं मंजिल मेरी, अभी आसमान बाकी है. जिथे खेळतो महाराष्ट्राचा इतिहास, महालक्ष्मीचं शान, कोल्हापूरची शान. मी शांता प्रकाश लाड, सौंदर्यवती मी महाराष्ट्राची या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करते. माझ्या मातीची शान आहे, माझ्या माणसांचा मान आहे, माझ्या संस्कृतीचा अभिमान आहे. महाराष्ट्राची गाथा महान आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. नेक्स्ट स्पर्धक क्रमांक 6. नमस्कार. स्वप्न पडता असल्यास तुम्हाला प्रेरणा मिळते, परंतु स्वप्न पूर्ण होत असल्यास तुम्हाला समर्थन मिळते.
नमस्कार, मी मुस्कान पठाण. मी मूळ पुण्याचीच. माझी हॉबी म्हणायला गेलं तर मला स्वयंपाक करणं फार आवडतं आणि दुसरं म्हणजे मी किचन सिंगरही आहेच. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 7. सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. माझं नाव आदिशा अनिल शेलार. मी स्वारगेट पुणे येथे राहत असून मी आता BBA करत आहे आणि मॉडेलिंग ही माझी आवडच आहे आणि नितीन सरांमुळे मला या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग मिळाल्याबद्दल सरांचे खूप मी आभार मानते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी नितीन सरांसारखे डायरेक्टर असणं तर खूप गरजेचं आहे. कोणतीही स्त्री, कोणतीही महिला ही त्या त्या सरांमुळे तर पुढे जाऊ शकेल आणि मी एवढंच सांगेन. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 8. नमस्कार प्रेक्षक, नमस्कार परीक्षक. मी भाग्यश्री जाधव. मी वाईन सिटी म्हणजेच नाशिक इथून आले आहे. मला मॉडेलिंगची तर आवड आहेच. मला विविध क्षेत्रात काम करायचं आहे. त्यासाठी मी स्वतःला एक ओळख नेहमी म्हणत असते, हरायचं नाही, रडायचं नाही, थांबायचं नाही. धन्यवाद. स्पर्धक क्रमांक 9. ती आहे म्हणून तो आहे, ती आहे म्हणून तो आहे. तिच्याशिवाय देवाचं पूजन करणेही व्यर्थ आहे, तिच्याशिवाय देवाचं पूजन करणेही व्यर्थ आहे. आणि दगडामध्ये देव शोधून देण्याची बुद्धिमत्ता, ताकद तिच्यामध्ये आहे, ताकद तिच्यामध्ये आहे. एक स्त्री सगळ्यांवर भारी, एक स्त्री सगळ्यांवर भारी. नमस्कार, माझं नाव दिव्या अनिल वायडे. मी कन्नड येथून आली आहे. मी सध्या 16 वर्षाची आहे आणि माझी आवड आहे मॉडेलिंग, डान्सिंग अँड ॲक्टिंग. आणि मला खूप आवडतं की डान्सिंग वगैरे आणि मॉडेलिंग करायला. थँक्यू. माय बॅच लुईस नाईक. स्पर्धक क्रमांक 10. Even if I fall 100 times, I have the guts to rise 101 times. Hello everyone, this is Shambali. I'm basically from Pune. I work as senior technical lead in an IT firm. I like gymming, performing yoga and reading books. As far as my dreams are concerned, I want to be a good writer. Thank you. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 11. स्पर्धक क्रमांक 11. We all are the architect of our own life. Hello audience, participants and all my lovely judges. My name is Tanishka Sanjay Surana. I'm 16. I'm 5 by 3 inches tall. I'm currently pursuing my 11th and 12th. I believe that whenever we do something good, the good happens with us. Thank you. थँक्यू सो मच. स्पर्धक क्रमांक 12. सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा नमस्कार. मानसिक रोग असतात आपल्या हातात, त्यामुळे तुमच्या निरोगी आरोग्याला असू द्या तुमच्या निरोगी शरीराची साथ. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी, DSV मिस इंडिया मेडिको दिवा महाराष्ट्र 2024, MD आयुर्वेदा. मी आली आहे तुमच्या भेटायला संत्रा नगरी नागपूरमधनं. मी माझे छंद फार जपते. मला म्युझिक ऐकायला फार आवडते आणि छंद जपायला पण आवडतं. इथे आल्यानंतर एवढंच कळलं की कर्तृत्ववान स्त्रीला कुठल्याही याची मर्यादा असत नाही आणि मी नेहमी त्याच्यावर विश्वास करते. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, एक छोटंसं आहे माझं गाव, महाराष्ट्र आहे त्याचं नाव. माझा स्वराज्य ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज असं आहे त्यांचं नाव. जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 13. अगर जिंदगी में सब कुछ मिलेगा तमन्ना किसकी करूँगी, अगर जिंदगी में सब कुछ मिलेगा तमन्ना किसकी करूँगी, कुछ अधूरी ख्वाहिश भी जिंदगी जीने में मज़ा देती है. माय नेम इज काजल दुर्वे. आई एम फ्रॉम चंद्रपुर सिटी. माय हॉबी इज मॉडलिंग. माय एज 22. थैंक यू. थँक्यू सो मच. स्पर्धक क्रमांक 14. सर्वांना नमस्कार. माझं नाव लावण्य शिंदे.
अरे वा, क्या बात आहे. स्पर्धक क्रमांक 15. नमस्कार, माझं नाव शुभांगी अशोक कसबे. मी सोमवारपेठ मधून आलेली आहे. माझ्या हॉबीज मला डान्सिंग, सिंगिंग आणि मॉडेलिंग करायला खूप आवडतं आणि मला मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये मला माझं अस्तित्व निर्माण करायचे. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 16. नमस्कार, माझं नाव काजल मोरे. मी महाडची आहे. माझी हॉबीज डान्सिंग, ट्रॅव्हलिंग आणि मॉडेलिंग आहे. थँक्यू. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 17. नमस्कार, माझं नाव अश्विनी मुंडे. मी मुंबईवरून आलेली आहे आणि माझी हॉबीज ॲक्टिंग, मॉडेलिंग आणि डान्सिंग मला हे खूप आवडतं. म्हणूनच सांगते की मराठी लोक हे शो ऑफ नाही करत, ते डायरेक्ट शायनिंग मारतात. क्या बात आहे. महाराष्ट्राची शान सांगून गेलीस तू. थँक्यू सो मच. नेक्स्ट स्पर्धक क्रमांक 18. सर्वांना माझा नमस्कार. कासल्याशिवाय पर्याय नाही शिवाच्या तलवारीला आणि मराठ्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. धन्यवाद. मी जयश्री गोरे स्वप्न घेऊन आली आहे इथे. मी ड्रीम सिटीची आहे, म्हणजेच तुमची आवडती मुंबई. मला डान्सिंग आणि मॉडेलिंग हे दोघं खूप आवडतात. त्याचप्रमाणे मी बाथरूम सिंगर आणि किचन डान्सर सुद्धा आहे. थँक्यू सो मच. वा, क्या बात आहे. स्पर्धक क्रमांक 19. हेलो, गुड इवनिंग ऑल जजेस. मैं मुस्कान शेख. मैं एक गरीब फैमिली से हूँ जहाँ पे लड़की का मॉडलिंग करना, एक्टिंग करना ये सूट नहीं देता. उस फैमिली से मैं बिलोंग करती हूँ जहाँ पे मैंने अपनी ज़िद पे हर चीज़ को पूरा किया है, अपनी ज़िद को पूरी की है और उनको मैंने ये साबित किया है कि दुनिया में ऐसा कोई काम नहीं है जो एक लड़की नहीं कर सकती. जैसे कि बहुत लोग बोलते हैं कि लड़कियाँ ये नहीं कर सकती, ये तो लड़के करते, पर ये सब चीज़ें सिर्फ बोलने वाली होती है. ये मैंने जब मेरी फैमिली को प्रूव किया, देन उसके बाद में मेरी फैमिली ने मुझे सपोर्ट किया और आज मैं आप सबके सामने खड़ी हूँ. मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. मैं आज आपके सामने महाराष्ट्र को रिप्रेजेंट कर रही हूँ. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान. स्पर्धक क्रमांक 20. स्वप्न पहावे तसेच ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे. असेच प्रयत्न करत मी श्रुती बोरवणकर, परभणीची आणि माझ्या हॉबीज ट्रॅव्हलिंग आहे. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 21. आत्मविश्वासाच्या बळावरती असत्य गोष्ट ही सत्य करणारी मी चंद्रा लोकनाथ रॉय. मी रत्नागिरीतून आले आहे. माझी शिक्षण ही सिव्हिल इंजिनिअरिंगमधून झाली आहे. आता सध्या मी सुपरवायझर म्हणून साईटवर जॉब करते आणि माझं छंद सांगायला गेलं की मला डान्सिंग आणि स्विमिंग हे खूपच आवडतं. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 22. नमस्कार. मुली समजू नको स्वतःला साधी सुधी. तूच आहे देशाची खरी रागिणी. माय सेल्फ मृणाली पवार and I am from Pimpri Chinchwad. My passion is towards dancing and acting. Thank you so much. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 23. नमस्कार सर्वांना. तू जेव्हा छान दिसतेस. हॅलो, सॉरी हा. नमस्कार सर्वांना. तू जेव्हा गोड दिसतेस, जेव्हा तू खळखळून हसतेस, तू जेव्हा नादखुळा दिसतेस, तेव्हा तू नऊवारी नेसतेस. मी प्रेमांजली मोकाशी. मी पुण्यातच राहते. थँक्यू. थँक्यू सो मच. सर्व स्पर्धकांनी त्यांची ओळख खूप छान पद्धतीने करून दिलेली आहे. थँक्यू सो मच.